करेचे पाणी खंड पहिला आत्मवृत्त आचार्य अत्रे प्रकरण तिसरे आजोबा आजी नि वडील 1761 मध्ये पानपतच्या लढाईत बापूराव मैराळ अत्रे नावाचा आमचा कोणी एक पूर्वज मारला गेला. त्यानंतर ऐतिहासिक काळात नाव घेण्यासारखा असा कोणीही कर्तबगार पुरुष अत्रे घराण्यात निर्माण झाल्याचे आढळत नाही. इंग्रजी आमदानी सुरू झाल्यानंतर कोडीत गावचे जोसपण आणि कुलकर्णीपण करून स्वतःची कशीतरी गुजराण करण्यातच ह्या मंडळींना इति कर्तव्यता वाटू लागली. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी हेच जणू काही आपले ब्रीदवाक्य आहे. अशा समजुतीने नोकरीसाठी किंवा शिक्षणाच्या निमित्ताने गावची शीव ओलांडण्याच्या भानगडीत कोणीही अत्रे कुलोत्पन्न पडला नाही. एवढेच नव्हे तर आमचे नात्याचे सगळे संबंधही आजूबाजूला 2-4 मैलांच्या परिसरात असलेल्या खेड्यांमधल्या मंडळींशी. त्यामुळे वर्षानुवर्षे पंचक्रोशी ओलांडण्याची अत्रे मंडळींना कधी पाळीच आली नाही. नशीब काढण्याच्या ईर्षेने गावातून बाहेर पडलेला आमच्या घराण्यातला पहिला धाडसी पुरुष म्हटला म्हणजे माझे वडील केशव विनायक. आमचे मूळ गाव जे कोडीत ते सासवडच्या पश्चिमेस 2 कोसांवर कऱ्हा नदीच्या काठी आहे. गावाच्या मधून नदी वाहते. त्यामुळे गावाचे 2 भाग पडले आहेत, एक बुद्रुक आणि दुसरा खुर्द. आमचे घर बुद्रुकात अगदी नदीच्या काठावर होते. गावात ब्राह्मण आणि मराठे ह्यांचीच मुख्य वस्ती. ब्राह्मणात अत्रे आणि मराठ्यात बडधे ह्या आडनावांचीच कुटुंबे जास्त. गावाबाहेर कोटेश्वराचे देऊळ आहे. त्याच्या समोर एक सुंदर दगडी कुंड आहे. त्यात पूर्वी कमळाची फुले नेहमी फुललेली असायची. ह्या कोटेश्वराच्या पुढे नंदी नाही. ह्याची आख्यायिका अशी सांगतात की हा नंदी परिसाचा होता. एक दिवस एक बाहेरगावचा शिंपी आला नि त्या नंदी शेजारी त्याने आपल्या शिवण्याचे ठाण मांडले. त्याची सुई बोथट झाली म्हणून त्याने ती त्या नंदीवर घासली तेव्हा ती एकदम सोन्याची झाली. मग त्याने कात्री घासली, गज घासला, तीही सोन्याची झाली. ही बातमी गावात पसरताच जो तो लोखंडाची वस्तू घेऊन कोटेश्वराच्या देवळाकडे धाव घेऊ लागला. तेव्हा नंदी घाबरला आणि त्याने वरून मागल्या कुंडात उडी मारली. हा नंदी अजून त्या कुंडाच्या तळाशी दडून बसला आहे असे सांगणारे सांगतात. कोडीत गाव सोडून आमचे घराणे सासवडपर्यंत येऊन पोहोचले हेच त्यांचे सर्वात मोठे धाडस. आमच्या वडिलांची एक आत्या सासवडला वामनराव पुरंदऱ्यांना दिली होती आणि दुसरी सासवडच्या रामचंद्र भट दीक्षित अग्निहोत्र्यांना दिली होती. त्यांच्या मांडीवर पुढे एक चुलते दत्तक दिले होते. ह्या नात्याच्या ओढीने आमचे कुटुंब आमच्या आजोबांपासूनच सासवडला येऊन जाऊन राहू लागले असे म्हणावयाला हरकत नाही. तरी आमचे कोडीतचे बिराड कायमचे मोडावयाला पुढे पुष्कळच वर्षे लागली. आमचे आजोबा विनायक लक्ष्मण उर्फ दाजी हे लिहायला वाचावयाला शिकले असावेत. एवढेच काय ते सासवडहून पुण्याला जाताना जो दिवेघाट लागतो तो बांधण्याच्या वेळी 3 रुपये महिना पगारावर त्यांनी तेथे काय 2-4 वर्षे नोकरी केली असेल तेवढीच. बाकीचा आपला सारा जन्म त्यांनी घरी बसूनच काढला. आजोबांच्या पिढीतल्या बहुतेक सर्व अत्रे मंडळींना शिक्षणाचा फारसा गंध लागला नाही. पत्रेनी हिशेब लिहिण्यापलीकडे त्यांची फारशी मजल गेली नव्हती. माझ्या वडिलांच्या पिढीतल्या पुष्कळशा मंडळींनी मात्र मराठी 7वी पर्यंत मजल गाठली. व्हर्नाक्युलर फायनलची परीक्षा पास होऊन आणि ट्रेनिंग कॉलेजातले एखादे दुसरे वर्ष पुरे करून त्यांपैकी काही मंडळी प्राथमिक शिक्षक झाली तर काहींनी पोलिसात भरती करून घेतली. मास्तरकी आणि पोलिसकी हा आमच्या स्वतःच्या नि आप्त कुटुंबातल्या मंडळींचा आवडता पेशा होता. व्हर्नाक्युलर फायनल होऊनही ज्यांना नोकरी मिळत नसे किंवा मिळालेल्या नोकरीत ज्यांचा निभाव लागत नसे त्यांच्या वाट्याला अर्थातच पिढीजात कुलकर्णीपणाचा व्यवसाय येई. यावरून आर्थिकदृष्ट्या आमच्या कुटुंबाची आणि नात्यागोत्याच्या मंडळीची स्थिती त्या काळी किती सामान्य होती हे लक्षात येईल. त्या मंडळींच्या पगाराची किंवा मिळकतीची जर सरासरी काढली असती तर ती दरमहा 15 रुपयांच्या पलीकडे गेली नसती. सासवडहून इंग्रजी शिकण्यासाठी पुण्याला जाण्याचे पहिले धाडस माझ्या वडिलांनी केले. सरदार पुरंदऱ्याचे नि आमच्या कुटुंबाचे पिढीजात स्नेहसंबंध असल्याचे मागेच सांगितले.
थोडासा आप्तसंबंधही पण होता. माझे वडील आणि सरदार आबासाहेब पुरंदरे हे समवयस्क आणि जीवश्च कंठस्थ मित्र होते. आबासाहेब इंग्रजी शिकण्यासाठी पुण्याला आले, तसे त्यांच्याबरोबर माझे वडीलही आले. पुण्याला शनिवार वाड्यासमोर पुरंदऱ्यांचा वाडा आहे, त्याला जुना कोट म्हणत. तेथे आबासाहेब राहत. त्यांच्याबरोबर त्यांच्या पंक्तीला जेवून शाळेला जाणारे माझ्या वडिलांप्रमाणे दुसरे 4-2 समवयस्क आश्रित विद्यार्थी होते. टिळक आगरकरांचे न्यू इंग्लिश स्कूल त्यावेळी नुकतेच स्थापन झाले होते. त्या शाळेत ही सर्व मंडळी दाखल झाली. टिळक आणि आगरकर हे आपल्या वर्गाला शिकवायला येत, असे आम्हाला वडील पुढे सांगत असत. नामदार गोखले हे त्यावेळी गणित शिकवीत. आबासाहेब पुरंदऱ्यांना इंग्रजी शिकवायला काही दिवस ते त्यांच्या वाड्यावर येत असत, असे म्हणतात. अर्थात आबासाहेब झाले काय किंवा माझे वडील झाले काय, ह्यांची प्रगती आपली यथातथाच होती. मॅट्रिकपर्यंत ते कसेबसे पोहोचले. आबासाहेब मॅट्रिक पास होऊ शकले नाहीत आणि माझे वडील मॅट्रिकच्या परीक्षेला मुळी बसलेच नाहीत. ज्या दिवशी मॅट्रिकची परीक्षा सुरू होणार होती, त्या दिवशी सकाळी माझ्या वडिलांचे एक मामा त्यांना भेटले. त्यांचे नाव गोविंद मामा. ते ग्वाल्हेरला सरकार वाड्यात पुजारी होते. कपाळभर चंदनाचे दुबोटी गंध, भुवयात शेंदूर, प्रशस्त गलमीच्या, गळ्यात पोवळ्याची माळ, पायांच्या अंगठ्यात तांब्याची वेडी, असा त्यांचा एकंदर भव्य अवतार असे. पार्थिव पूजा केल्याखेरीज ते अन्नग्रहण करीत नसत. दोन्ही वेळा ठणकून भांग प्यायची नि दिवसभर गांजाची चिलीम फुंकावयाची हा त्यांचा अत्यंत आवडता व्यवसाय असे. माझ्या वडिलांना ते म्हणाले, "अरे केशव, कसली मॅट्रिक न फॅट्रिक घेऊन बसला आहेस तू? माझ्याबरोबर ग्वाल्हेरला चल. 5-10 वर्षात तुला नाही दिवाण करून टाकला तर पुन्हा चिलीम हातात धरणार नाही." चिलमीची पवित्र शपथ घेऊन वडिलांना ग्वाल्हेरचे दिवाण करण्याची गोविंद मामांनी शपथ घेतल्यानंतर मग काय, आमच्या वडिलांना आसमान तर 2 बोटेच राहिले. 11 वाजता मॅट्रिकची परीक्षा सुरू होणार आहे ह्याची त्यांना मुळी आठवणच राहिली नाही. त्यांनी मामांच्या बरोबर सरळ ग्वाल्हेरचा रस्ता धरला. तेथे 2-3 महिने त्यांनी मुक्काम केला. पण गांजाच्या तारेत दिलेल्या वचनाची गोविंद मामांना पुढे कधी आठवणच राहिली नाही. शेवटी कंटाळून वडील परत आले. गोविंद मामांनी उभ्या आयुष्यात माझ्या वडिलांना कधी कशाची मदत केली असेल तर शपथ, मॅट्रिकची परीक्षा बुडवण्याची एवढी एकच अविस्मरणीय कृपा त्यांनी त्यांच्यावर केली. माझ्या वडिलांचे शिक्षण तेथेच समाप्त झाले हे सांगायला नकोच. फिरून काही ते मॅट्रिकच्या वाटेला गेले नाहीत. त्यानंतर त्यांनी अनेक खात्यात नोकऱ्या केल्या. ते फाळणी पार्टीत गेले. दुष्काळी कारकूनसुद्धा झाले. पण कोणत्याही ठिकाणी ते 4-6 महिन्यांपेक्षा जास्त टिकले नाहीत. त्यांचे इंग्रजी चांगले होते आणि अक्षरही उत्तम होते. त्यामुळे ज्या अधिकाऱ्याच्या हाताखाली ते काम करीत ते त्यांच्यावर खुश असत आणि नोकरी सोडताना त्यांना उत्तम प्रशस्तीपत्रे देत. अशी 20-25 प्रशस्तीपत्रे चौकटी करून त्यांनी घरातल्या भिंतीवर टांगून ठेवली होती. त्यांचा स्वभाव रागीट असल्याने कोणाचे बोलणे त्यांना सहन होत नसे आणि त्यामुळे त्यांचे कुठेच जमत नसे. कारकुनीला कंटाळून शेवटी पोलिसात जायचे त्यांनी ठरविले. उंचीने ते 6 फूट होते. अंगापिंडाने चांगलेच मजबूत होते. आजोबांच्या डोळ्यातले मोतीबिंदू काढण्यासाठी त्यांना घेऊन ते मुंबईला आले. त्याचवेळी ते पोलिसात भरती झाले. 1894चा सुमार असावा तो. 2 वर्षात ते जमादार का हवालदार झाले. GIP रेल्वेच्या मालगाड्यांतून त्यावेळी फार चोऱ्या होत. त्यांपैकी काही चोऱ्या माझ्या वडिलांनी मोठ्या शिताफीने पकडून दिल्या. नाना तऱ्हेची सोंगे घेऊन रात्री बेरात्री त्यांना त्यावेळी हिंडावे लागे, असे ते सांगत. 96 सालच्या हिंदू मुसलमानांच्या दंग्यात दंगेखोरांना पकडण्यासाठी त्यांना अनेक धोके पत्करावे लागले. हा दंगा थांबल्यानंतर थोड्या दिवसांनीच पोलिसातील आपल्या नोकरीचा त्यांनी राजीनामा दिला, कारण मुंबईची हवा त्यांना मानवेना. सांधिवातासारखे त्यांना काहीतरी दुखणे झाले. वडिलांच्या बरोबर त्यावेळी पोलिसात जे नोकरीस लागले ते मोठमोठ्या हुद्द्यावर चढून पुढे निवृत्त झाले. मुंबई सोडून वडील सासवडला आले. ते 4-5 वर्षे घरीच बसले. पायाच्या दुखण्यामुळे त्यांना घर सोडून कुठे बाहेर जाता येईना.
रजिस्ट्रारच्या नोकरीवरून सेवानिवृत्त झालेले गराड्याचे एक वृद्ध गृहस्थ होते. ते पुढे वैद्यकीय करत गराडकर वैद्य म्हणून त्या काळी ते सासवड भागात चांगलेच प्रसिद्ध असत. त्यांच्या औषधांनी माझे वडील अखेर बरे झाले. ह्याच काळात माझा जन्म झाला. लग्नाच्या वेळी माझ्या आईचे वय होते 6 वर्षाचे आणि वडिलांचे वय होते 18 वर्षांचे. दोघांच्या वयात 12 वर्षांचे अंतर होते. ह्या लग्नाची हकीकत आई फार गमतीने सांगत असे. सासवडच्या पूर्वेला 2 कोसांवर एखतपूर म्हणून एक खेडे आहे. ते माझ्या आईचे माहेर. तिच्या वडिलांचे नाव नरहरपंत खळदकर. कोडीतपासून एखतपूर 4-5 कोस आहे. आमचे आजोबा एक दिवस गावाबाहेर शौचास गेले होते. तिकडून परत येताना वाटेत त्यांना कुणीतरी सांगितले की एखतपूरला एक मुलगी आहे. तेव्हा ते म्हणाले, चला आपण तिला पाहायला जाऊ. तसेच ते दोघे निघाले. हातात तांब्या, कानावर जानवे अशा थाटात आमचे आजोबा जे कोडीतून निघाले ते थेट एखतपूरला जाऊन पोचले. मुलगी म्हणजे माझी आई गेली होती नदीवर उघडी वागडी. तिला पाहावयाला आले आहेत असे समजल्यानंतर घरात खूपच गडबड उडाली. मुलीची आत्या कोरे लुगडे घेऊन नदीवर पळाली आणि घाईघाईने लुगडे नेसवून तिला घेऊन आली. आजोबांनी मुलगी पाहून एकदम पसंत केली. मुलीला काय पाहायचे आहे? मुलगीसारखी मुलगी. आणि आजोबांना नाहीतरी त्यातले काय कळत होते. त्याच बैठकीला लग्न ठरवून आजोबा थेट कोडीतला परत आले आणि नदीवर हातपाय धुवून मग त्यांनी कानावरचे जानवे खाली काढले. आमच्या आजोबांनी आपल्या आयुष्यात केलेले हेच पहिले आणि शेवटचे कार्य. कारण त्यांच्या धाकट्या 2 मुलांची म्हणजे माझ्या दोन्ही चुलत्यांची आणि 2 चुलत चुलत्यांची कार्ये माझ्या वडिलांनी केली. आमच्या कुटुंबात माझी आजी आणि माझे वडील ह्यांच्याखेरीज दुसऱ्या कोणालाही किंमत नव्हती. कर्तुम अन्यथा कर्तुम हे सामर्थ्य फक्त त्या दोघांमध्येच होते. घरातली बाकीची सारी मंडळी अगदी आमच्या आजोबांसकट कटाप होती असे म्हटले तरी चालेल. आमचे आजोबा रंगाने काळे आणि ठेंगणे होते. त्यांची चण अगदीच किरकोळ होती. पण आमची आजी अंगाने धिप्पाड आणि रंगाने निमगोरी होती. आजोबांपेक्षा ती किमान 1.5 फूट तरी अधिक उंच असेल. तिच्या कपाळावरचे कुंकू एका फरलांगावरून दिसेल एवढे गरगरीत आणि ठळठळीत असे आणि नाकात भली मोठी नथ असे. ती बोलायला लागली की आजूबाजूच्या 4-2 घरातली भांडी आणि गाडगी-मळकी हादरू लागत. ती समोर आली की आमचे आजोबा उंदरासारखे कोपऱ्यात लपून बसत. सासवडपासून 1.5 कोसांवर हिवरे म्हणून गाव आहे. सखाराम बापू बोकील हे तेथलेच. ते माझ्या आजीचे माहेर. तिचे आडनाव एरे. तिचे भाऊ त्या गावातल्या दत्त मंदिराचे पुजारी. तिला 2 भाऊ, त्यापैकी धाकटा गोविंदमामा ज्याने माझ्या वडिलांची मॅट्रिक परीक्षा बुडवली तो. आमच्या आजीला सारे सासवड गाव निरू काकी या नावाने ओळखत असे. आम्ही घरात तिला काकी म्हणत असू. माझ्या वडिलांनी आपल्या बापाचा काळा रंग तेवढा उचलला पण बाकीचे सारे गुण आपल्या आईपासून घेतले. गावातली कोणतीही गोष्ट आमच्या आजी वाचून होत नसे. पापड कुरड्या घालण्यापासून तो अडलेल्या बायांना सोडवण्यापर्यंत तिच्या कर्तृत्वाचे क्षेत्र पसरलेले होते. गावात कोठे मुंज असो वा लग्न असो, स्वयंपाकाची सूत्रे आजीने हाती घेतल्या वाचून कोणतीही जेवणावळ बिनबोभाटपणे पार पडण्याची शक्यता कोणाला वाटत नसे. रणांगणावर सेनापती ज्या दिमाखाने मिरवे त्याच रुबाबाने जेवणावळीच्या पंक्तीमधून आपल्या पायांतील जोडवी दन दन वाजवीत आमची आजी संचार करीत असे. त्याखेरीज पापड किंवा लोणची घालणे, गव्हले शेवयांनी कुरड्या करणे, तिखट तिळकूट मसाले कुटणे, सांडगे भेंडवडे वाळवणे, भाजणीचे पीठ दळणे इत्यादी सामुदायिक कामे गावात जिथे कुठे चालत तेथे मुख्य सल्लागाराच्या हुद्द्यावर माझ्या आजीची हटकून नेमणूक झालेली असे. घरात देखील वर्षानुवर्षे इतक्या सर्व मंडळींचा आणि पाहुण्यारावण्यांचा स्वयंपाक ती स्वतः एकटी करीत असे. त्या कामी आपल्या सुनांना देखील तिने कधी तोशीस दिली नाही. त्यांनी फक्त वाढायचे. भय हा शब्दच मुळी आमच्या आजीच्या शब्दकोशात नसे. प्लेगचा रोगी असला तरी त्याची शुश्रूषा करावयाला ती बेधडकपणे जात असे. एखाद्या विधवेचे पाऊल वाकडे पडून काही दिवस गेले असले
तरी तिच्या त्या संकटात तिच्या पाठीमागे आमची आजी एखाद्या डोंगरासारखी उभी राही. मग तिची जात काहीही असो, औसेची काळीक भिन्न रात्र असो, नाहीतर आभाळातून मुसळधार पाऊस पडत असो, डोक्यावर एखादे गाठोडे घेऊन आमची आजी आजूबाजूच्या गावाला एकटी जात असे. चोर अन चिलटे तिच्या खिसगंतीत नसत. नैमित्तिक धर्मकृत्ये किंवा सणवार आमची आजी व्यवस्थितपणे साजरे करीत असे. पण असे असून तिच्या आचार विचारात कर्मठपणा औषधापुरताही नव्हता. कथा कीर्तनाला किंवा देवदर्शनाला जाण्याची तिला मुळीच आवड नव्हती असे म्हटले तरी चालेल. तो मक्ता तिने आजोबांना दिलेला होता. स्वतःचा संसार नि गावातील कारभार यामध्ये ती अष्टोप्रहर गुंतलेली असे. तिच्या गुणांचा सर्व वारसा तिच्या आग्रही आणि आक्रमक स्वभावासह माझ्या वडिलांकडे चालत आला आणि मुंबई सोडून ते सासवडला जेव्हा स्थायिक झाले तेव्हा केवळ सासवडातल्याच नव्हे तर पंचक्रोशीमधल्या नाना तऱ्हेच्या सार्वजनिक उठाठेवी करण्याचा जणू काही त्यांना नादच लागला. माझ्या जन्माच्या आधीपासून आमचे वडील कोडीत सोडून सासवडला राहावयाला आले होते. सासवडला रामचंद्र भट दीक्षित नावाचे एक अग्निहोत्री होते. त्यांना माझ्या वडिलांची आत्या दिलेली होती म्हणून वर सांगितलेच आहे. त्यांच्या मांडीवर माझे चुलते महादेव चिंतामण अत्रे ह्यांना वयाच्या 10व्या वर्षी दत्तक देण्यात आले होते. त्यांचे नवे नाव विठ्ठल रामचंद्र दीक्षित असे होते. पुढे लवकरच रामचंद्र भट वारले तेव्हा सासवडच्या घरात आमचे कुटुंब राहण्यास आले. ते घर पुढे अत्र्यांचे घर ह्या नावानेच ओळखले जाऊ लागले. कऱ्हा नदीच्या काठावर गावाच्या बाजूला तटबंदी आहे, त्याला तट म्हणतात. ह्या तटापासून आमचे हे घर दुसरे. आमचे कुटुंब संयुक्त असल्याने मोठे होते. माझे आजोबा विनायक लक्ष्मण ह्यांना चिंतामण नावाचा एक धाकटा भाऊ होता. तो तरुणपणीच वारला होता. त्याला 3 मुली अन 3 मुलगे होते. मुलींची लग्ने होऊन गेली होती. मुलांपैकी थोरला रघुनाथ चिंतामण हा तरुण वयात मुंबईला पळून गेला होता. तेथे 7 रस्त्यावर एका गिरणीत तो मजुरी करीत होता. दुसरा नरहरी आणि तिसरा महादेव ज्यांच्या दत्तक घरात आम्ही सासवडला राहत होतो तो. ही सगळी मंडळी मिळून आम्ही एकाच कुटुंबात एकत्र राहत होतो. तथापि एवढे मोठे कुटुंब असून त्या मानाने मिळकतीचे मान फारच कमी होते. फारच कमी म्हणजे किती? महिना 12 ते 15 रुपये. मुंबईहून पोलीसची नोकरी सोडून आल्यापासून 4-5 वर्षे तर माझे वडील संधिवाताने आजारी असल्याने घरी बसूनच होते. एक चुलते सासवडच्या प्राथमिक शाळेत मराठी शिक्षक होते अन दुसरे चुलत चुलते दौंडाला पोलीस होते. ते महिना 3 रुपये घरी कधी कधी पाठवीत. घरात एकंदर 10 ते 12 माणसे होती. पण त्या काळी 12 ते 15 रुपयात सर्वांचे उत्तम तऱ्हेने भागत असे. कोडीच्या शेतावरून बाजरी, जोंधळे आणि कडधान्ये येत. त्यावर वर्षाची उत्तम बेगमी होई. घरात एक गाय अन म्हैस असे. त्यांची वैरणकाडी शेतावरून येई. सारांश, प्राप्तीचे मान इतके कमी असूनही आमच्या कुटुंबाचा गाडा अगदी सुखासमाधानाने चालला होता. गरिबीचा चिमटा असा कधीच जाणवला नाही. त्याचे सर्व श्रेय आमच्या आजीला द्यावयाला हवे. कारण कुटुंबाची सर्व सूत्रे तिच्या हाती होती आणि कोणतीही गोष्ट ती कोणाला कमी पडू देत नसे. सकाळी उठून गाई म्हशीचा गोठा साफ करणे, त्यांना वैरण पाणी देणे, त्यांच्या धारा काढणे, अंगणात शेणसडा टाकणे, शेणाच्या गवऱ्या थापणे ही सर्व कामे एकटी आजी करीत असे. दळण कांडण, धुणी भांडी आणि नदीवरून पाणी आणणे ही कामे तेवढी सुना करीत. नंतर आजी स्वयंपाकाला बसे. इतक्या माणसांचा स्वयंपाक ती एकटी करी. वाढण्याचे काम सुना करीत. संध्याकाळी त्यावेळी आमच्या घरी स्वयंपाक करण्याची रीत नसे. भाकऱ्या दुपारीच करून ठेवलेल्या असत अन त्याचवेळी शिजविलेल्या पिवळ्या वर्णाचा गोळा पाण्यात कालवून अन गरम करून त्याला फोडणी देण्यात येई. एवढेच संध्याकाळचे जेवण असे. पालेभाज्या खाण्याची त्यावेळी पद्धत नसे. आळूची नि आंबाडीची भाजी कधी कधी मिळे. शेतावरून लाल भोपळा, शेवग्याच्या शेंगा, पडवळ, कांदे, वांगी नि चवळ्या जेव्हा कधी येत तेव्हा त्यांच्या भाज्या होत असत. तसे पाहिले तर शेतावरून पुष्कळशा गोष्टी मिळत. आंब्याच्या दिवसात आंबे किंवा थंडीच्या दिवसात हरभरा आणि भुईमुगाच्या शेंगा
त्यामुळे बाजारातून ह्या गोष्टी विकत आणण्याची आम्हाला कधी जरुरीच पडली नाही. एक म्हैस आणि एक गाय ह्यांच्यावर घरातले सारे दूध दुभते भागे, शिवाय जास्त ताक लागले तर ते सरदार पुरंदरांच्याकडून आणता येत असे. कारण रोज दुपारी त्यांच्या वाड्यात साऱ्या सासवड गावाला ताक वाटण्यात येत असे. पूर्वीच्या काळी अशा रीतीने गावातले सरदार इनामदार लोकांना ताक वाटीत असत. त्यावरूनच ताकाला जाताना भांडे कशाला लपवायचे ही म्हण मराठी भाषेत आली. माझ्या जन्माच्या वेळी आमच्या कुटुंबाची स्थिती अशी होती. समाप्त. नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद.